आपण या सगळ्यांना टास्क दिलेली आहे ती म्हणजे ई गव्हर्नन्सची। आपला प्रयत्न असा आहे की सरकारच्या 100% सेवा या ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत। कोणालाही कुठल्याही सेवेकरता कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकताच पडू नये अशा प्रकारचं ई गव्हर्नन्स आणण्याचा आपला प्रयत्न आहे। आणि केवळ ऑनलाईन नाही तर आता आपण मेटा सोबत करार केलाय, त्यामुळे सरकारच्या सगळ्या सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। म्हणजे एखादी सेवा जर घ्यायची असेल त्याचा अर्जही तुम्ही व्हॉट्सॲपवर करू शकाल, त्याचे पैसे तुम्ही व्हॉट्सॲपवर भरू शकाल आणि त्या सेवेचा लाभही तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून घेऊ शकाल। अशा पद्धतीनं आपण ई गव्हर्नन्सवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे। आणि या 150 दिवसामध्ये अर्थातच मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आपले प्रशासकीय सुधार आहेत त्याच्याकरता आपण भर दिलेला आहे। म्हणजे त्यामध्ये विशेषतः कार्यपद्धतीतला बदल। आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टीकरता फायली या 10-10 टेबलवर जातात, त्याची काही आवश्यकता नाही, त्याच्यामुळे वेळ लागतो। त्यामुळे प्रशासकीय सुधारणा करत जिथे 10 टेबल लागतात तिथे ही सगळी प्रोसेस कट करून 2च टेबलांवरती गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला चाललेला आहे। आणि यासोबत या ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून एक उदाहरण सांगतो की समजा आता आपला बिल्डिंग प्लॅन आहे, तर बिल्डिंग प्लॅन हा ऑनलाईन सादर केल्यानंतर तो बिल्डिंग प्लॅन मंजूर होऊन तुम्हाला ज्यावेळेस मिळेल त्यावेळी आपल्याला आपला असा प्रयत्न आहे की त्याच्यासोबत तुम्हाला एक शीट मिळेल, फॅक्ट शीट, आणि त्या फॅक्ट शीटवर हा प्लॅन कुठल्या दिवशी सबमिट झाला, त्या दिवशी नंतर तो कोणाकडे गेला, त्याने किती दिवस ठेवला, मग कोणाकडे गेला, त्याने किती दिवस ठेवला, असा प्रत्येकाचा लेखाजोखा हा त्या प्लॅन सोबत आपल्याला मिळेल। जेणेकरून कोणामुळे उशीर होतोय, झारीतला शुक्राचार्य कोण आहे, कोण अडवतोय, या सगळ्या गोष्टी या माध्यमातून बाहेर येतील। आणि मग या भीतीने की नंतर आपलं नाव हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येते, मला असं वाटतं की थोडं वेगानं काम करण्याची लोकांमध्ये देखील एक पद्धती तयार होईल। अशा प्रकारच्या अनेक गोष्टी